हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक सोपन देशमुख. आज आपण नवीन कंटेंटला सुरुवात करत आहोत. द मेथड्स अँड चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन. मागच्या लेक्चरला आपण कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशनची प्रोसेस आणि कम्युनिकेशनचे जे काही सीज आहे, 10 सीज आपण ते बघितले. या लेक्चरला आपण नवीन संकल्पना घेऊन येतो आहोत आणि ती संकल्पना व्यवसाय संस्थेमध्ये कशी काम करते ते आपल्याला बघायचं आहे. Today we going to learn the methods of and channels of communication. Now, according to George R. Terry, the definition of communication. According to George R. Terry, communication is an exchange of ideas, thoughts, facts, opinions, emotions by two or more person. मागच्या लेक्चरला सांगितल्यानुसार कम्युनिकेशन म्हणजे काय, तर आपल्याकडील भावना, आपल्याकडील आयडियाज, आपल्याकडील ओपिनियन्स हे दुसऱ्या व्यक्तींपर्यंत शेअर करणं किंवा वाटणं म्हणजेच काय, संवाद होय किंवा कम्युनिकेशन होय. आता हे कम्युनिकेशन कसं होणार आहे? हे कम्युनिकेशन फेस टू फेससुद्धा होऊ शकतं, हे कम्युनिकेशन रिटर्न स्वरूपात सुद्धा होऊ शकतं. म्हणूनच आजच्या लेक्चरला आपल्याला या मेथड्स बघायच्या आहेत आणि या मेथड्समध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात ते देखील आपल्याला बघायचे आहेत. Methods of communication. Communication implies exchange of information. The communication process helps understanding the ways in which a person can convey his message to others. Any form of communicating is either in written, oral, or non-verbal form of communication. Now, कम्युनिकेशन एम्प्लायज एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजेच काय, कम्युनिकेशन हे माहिती वाटण्याचं काम करतं, कम्युनिकेशन हे माहिती संचार करण्याचं काम करत असतं. द कम्युनिकेशन प्रोसेस हेल्प्स अंडरस्टँडिंग द वेज इन विच अ पर्सन कॅन कन्वे हिज मेसेज. म्हणजेच काय की ज्या व्यक्तीने मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जी व्यक्ती त्याच्याकडील ओपिनियन, त्याच्याकडील आयडियाज आपल्यापर्यंत शेअर करतो आहे, ते समजून घेण्याची कला म्हणजे संवाद आहे. त्याच्याकडील आलेल्या आयडियाज असतील, त्याच्याकडील आलेले काही प्रश्न असतील, त्याच्याकडून आलेली काही माहिती असेल, ती समजून घेण्याची आणि समजल्यानंतर प्रतिक्रिया देण्याची पद्धत किंवा प्रतिक्रिया देण्याची कला म्हणजे संवाद असतो. परंतु या प्रकारचा संवाद साधायचा असेल, या प्रकारची माहिती शेअर करायची असेल, तुमच्याकडील नवीन नवीन आयडिया, तुमच्याकडील नवीन नवीन कन्सेप्ट, ओपिनियन, सजेशन्स समोरच्याला द्यायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धती आहेत, तर त्यामध्ये तुम्ही रिटर्न कम्युनिकेशन म्हणजेच काय, लेखी स्वरूपात संवाद साधू शकतात. ओके, त्यानंतर तुम्ही ओरल कम्युनिकेशन म्हणजे तोंडी स्वरूपात. ओके, आपण जशी चर्चा करतो आहोत, आता सध्या मी तुमच्याशी ओरली बोलतो आहे. ओके, म्हणजेच काय की मी तोंडी संवाद तुमच्याशी साधतो आहे. आणि तिसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजेच तुमच्यासोबत मी नोडिंग, त्याच्यानंतर हेडिंग, त्यानंतर विंकिंग या बाबतीत संवाद साधू शकतो. म्हणजेच काय, हातवारे करणं असेल, पापण्या उंचावून तुमच्याशी चर्चा करणं असेल, आपलं डोकं जे आहे ते यस नो स्वरूपात हलवून तुमच्याशी चर्चा करणार असेल. ओके, बॉडी लँग्वेजद्वारे तुमच्याशी चर्चा करणार असेल किंवा एक्सप्रेशन्स असतील, ओके, त्याद्वारे तुमच्याशी चर्चा करणार असेल, जेस्चर आहेत, पोश्चर आहेत, याद्वारे तुमच्याशी चर्चा करणार आहे. म्हणजेच काय, या सगळ्या फॉर्मॅटला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. नाव फॉर्म्स ऑर स्कोप ऑफ कम्युनिकेशन ऑर मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. ओके, म्हणजेच आता फॉर्म्स कोणते कोणते आहेत संवाद करताना. तुम्हाला जर तुमची माहिती शेअर करायची आहे तर ती तुम्ही कोणत्या कोणत्या माध्यमातून शेअर करू शकता, तर त्यामध्ये आहे फर्स्ट रिटर्न कम्युनिकेशन, सेकंड वन इज ओरल कम्युनिकेशन अँड थर्ड वन इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. पहिला आहे लेखी संवाद, दुसरा आहे तोंडी संवाद आणि तिसरा आहे हातवारे किंवा एक्सप्रेशन, जेस्चर यांच्या माध्यमातून होणारा संवाद. प्रथम आहे रिटर्न कम्युनिकेशन. आता रिटर्न कम्युनिकेशनचे आपण इथे डेफिनेशन बघतो आहोत बघा. ओके, व्याख्या आपण ज्याला म्हणतो ती आपण बघतो आहोत. वेन एक्सचेंज ऑफ ओपिनियन्स इज इन रिटर्न फॉर्म रॅदर दॅन स्पोकन वर्ड्स इट इज नोन ॲज रिटर्न कम्युनिकेशन. पुन्हा एकदा ऐका, वेन एक्सचेंज ऑफ ओपिनियन्स इज इन रिटर्न फॉर्म रॅदर दॅन स्पोकन वर्ड्स इट इज नोन ॲज रिटर्न कम्युनिकेशन. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा आहे तर त्याच्याशी तोंडी संवाद न करता लेखी स्वरूपात संवाद साधणं म्हणजेच काय, रिटर्न कम्युनिकेशन.
ओके. आपण पूर्वी म्हणजे फॉर एक्झाम्पल पूर्वी जर का एखादी व्यक्ती दूर राहत असेल तर त्याला बघा पत्रव्यवहार केला जायचा किंवा तार पाठवली जायची, लाईक दॅट. ओके. मग याची उदाहरणं कोणते कोणते आहेत? विच इज द एक्झाम्पल्स ऑफ रिटर्न कम्युनिकेशन? ओके. वन इज रिपोर्ट्स, लेटर्स और सर्क्युलर्स, मेमोज, नोटीस एक्सेट्रा. ओके. म्हणजे तुम्ही पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधू शकता, तुम्ही एखादा रिपोर्ट असेल, अहवाल असेल, त्याद्वारे संवाद साधू शकता. फॉर एक्झाम्पल आता जर का बँकेमध्ये वर्षभर व्यवहार चालतात, ओके, आणि बँकेत व्यवहार चालत असताना बँकेमध्ये वर्षभर कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, किती कर्ज आले आहेत, किती ठेवी आलेल्या आहेत, किती कर्ज वाटलेले आहेत, त्याच्यानंतर किती ठेवीदार आहेत, किती गोल्ड लोन आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, बरोबर आहे. परंतु बँकेला हे सर्वांपर्यंत तोंडी सांगणं शक्य नसतं. म्हणून वर्षी बँक वार्षिक अहवाल ॲन्युअल रिपोर्ट तयार करत असतं आणि हा ॲन्युअल रिपोर्ट बँकेमधील असलेल्या ठेवीदारांना ॲज वेल ॲज संचालक मंडळाला, ओके, मॅनेजर बोर्ड असतो, मॅनेजिंग बोर्ड, ओके, यांना लेखी स्वरूपात जो अहवाल असतो तो वाटला जातो. म्हणजेच काय की तोंडी स्वरूपात संवाद न करता त्यांना लेखी स्वरूपात बँकेचे वर्षभर काय काय नोंदी झालेल्या आहेत, बँकेने कोणती कोणती कामं केलेली आहेत ती पाठवली जातात. ओके. दुसरं उदाहरण आहे नोटिसेस किंवा सर्क्युलर्स. आता फॉर एक्झाम्पल आणखी एक उदाहरण घेऊयात आपण की विद्यापीठामध्ये जर का काही नवीन सूचना आणायची असेल किंवा नवीन काही गोष्टी करायच्या असतील तर विद्यापीठ तोंडी संवाद साधतं का आपल्याशी? तर नाही. तर विद्यापीठ सर्क्युलर ड्राफ्ट करतं आणि हे सर्क्युलर कॉलेजपर्यंत पोहोचवलं जातं आणि कॉलेजच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला त्या सूचना पुरवल्या जातात. फॉर एक्झाम्पल आता या लॉकडाऊनमुळे आपण गृहीत धरूया की TY BComची एक्झाम झाली नाही, बरोबर. परंतु TY BComची एक्झाम कशी घ्यावी, त्याच्या गाईडलाईन्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी पाळल्या हव्या, नियम कसे ग्राह्य धरले पाहिजे, या सगळ्या गोष्टी महाविद्यालयाने कशाच्या माध्यमातून पुरवल्या? सर्क्युलरच्या माध्यमातून. म्हणजेच महाविद्यालय संवाद साधताना कसा संवाद साधला आहे? तर महाविद्यालयाने संवाद साधताना तुमच्याशी लेखी स्वरूपात संवाद साधला आहे आणि महाविद्यालयाशी विद्यापीठाने लेखी स्वरूपात संवाद साधला आहे बाय युजिंग ऑफ सर्क्युलर्स, नोटिसेस, ओके, ॲज वेल ॲज लेटर्स. नाव नेक्स्ट, the choice of word should be made carefully in written communication and the word should be such as to convey a specific meaning and not to confuse the reader. Okay, the choice of words should be made carefully. लेखी स्वरूपात जेव्हा संवाद साधायचा असतो तेव्हा शब्दांची निवड फार महत्त्वपूर्ण आहे. बरं, शब्दांची निवड केअरफुली केली पाहिजे. आपण काळजीपूर्वक शब्दांची निवड किंवा शब्द वापरले गेले पाहिजेत लेखी स्वरूपात. ओके, इन रिटन कम्युनिकेशन अँड द वर्ड शुड बी सच ॲज टू कन्वे अ स्पेसिफिक मिनिंग अँड नॉट टू कन्फ्यूज द रीडर. आणि ज्या शब्दांचा तुम्ही वापर केलेला आहे, ज्या भाषेचा वापर तुम्ही केलेला आहे, तुम्हाला ज्या प्रकारचा संवाद साधायचा आहे किंवा मेसेज द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे, हा संदेश देताना तुम्ही समोरच्या व्यक्तीला म्हणजे रिसिव्हरला किंवा ट्रान्समिटीला किंवा डिकोडरला जो काही संवाद देता आहात किंवा जो काही मेसेज देता आहात, हा मेसेज देताना तो स्पष्ट मेसेज असायला हवा. त्याचं कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन याच्यामध्ये व्हायला नको. और विथ मल्टिपल मिनिंग्स किंवा त्याचे अनेक अर्थ यामध्ये निघायला नको. ॲज पर ॲज पॉसिबल द मेसेज शुड बी इन शॉर्ट सेंटेन्सेस. आणि जितकं शक्य होईल, ओके, जितकं शक्य आहे तितका हा मेसेज शॉर्ट असला पाहिजे, संक्षिप्त आपण ज्याला म्हणतो तसा असला पाहिजे, जेणेकरून वाचणाऱ्याचं याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि तात्काळ त्याला त्या मेसेजचा अर्थ समजेल. नाव नेक्स्ट, द मेरिट्स ऑफ रिटन कम्युनिकेशन. ओके, किंवा ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्युनिकेशन, फायदे किंवा पात्रता काय असायला हव्या मेरिट्स ऑफ कम्युनिकेशनच्या, त्याला आपण म्हणतो मेरिट्स ऑफ कम्युनिकेशन. आता समजा एक्झामला जर क्वेश्चन आला, एक्सप्लेन द मेरिट्स ऑफ कम्युनिकेशन,
किंवा एक्झामला जर क्वेश्चन आला एक्सप्लेन दी ॲडव्हान्टेजेस ऑफ कम्युनिकेशन, तर तिथे कन्फ्यूज होऊन जायचं नाही आहे. ॲडव्हान्टेजेस असतील किंवा मेरिट्स असतील, आपल्याला दोन्ही एकच आहे, त्याच्यामुळे तिथं कन्फ्यूज होण्याचं काही एक कारण नाही. ॲडव्हान्टेजेस असतील ॲज वेल ॲज मेरिट्स असतील, आपण उत्तर एकाच फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहोत. ओके, आता मेरिट्स ऑफ रिटन कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा काय आहे. इट इज ॲक्युरेट. ओके, इट इज ॲक्युरेट अँड प्रिसाईज, म्हणजेच अचूक आणि तंतोतंत. संवाद जो काही साधायचा आहे तो कसा असायला हवा, अचूक आणि तंतोतंत. This communication usually formulated with the great care. The very prospect of writing makes a person confused. Okay? आता यामध्ये बघा, संवाद साधताना एखाद्या व्यक्तीला संवाद साधताना किंवा एखादा मेसेज देताना तो कसा असायला पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे, अचूक असायला पाहिजे किंवा तो तंतोतंत असायला पाहिजे. थोडक्यात समोरच्या व्यक्तीला मेसेज देताना आपण शब्दांची निवड केअरफुली जर केली, आपण जर मेसेज देताना शॉर्टमध्ये दिला, संक्षिप्त स्वरूपात दिला, तर त्या व्यक्तीचं कन्फ्युजन होणार नाही आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण अचूक भाषेचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. नेक्स्ट, ही गिव्स अ सिरियस थॉट टू हिज आयडियाज अँड ट्रायज टू ऑर्गनाइज देम. द कम्युनिकेटर हॅज टू बी ॲक्युरेट अँड फॅक्च्युअल. आता यामध्ये काय आहे की ज्या व्यक्तीला आपण ज्या व्यक्तीसोबत संवाद साधायचा आहे किंवा ज्या व्यक्तीला उद्देशून आपल्याला मेसेज फॉरवर्ड करायचा आहे, ती व्यक्ती दिलेला मेसेज समजून घेण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करते. ओके, त्यामुळे त्या व्यक्तीचं कन्फ्युजन होणार नाही, ती व्यक्ती वेगवेगळे अर्थ मिनिंग्स घेणार नाही. या दृष्टीने जो कोणी सेंडर आहे किंवा जो कोणी ट्रान्समिटर आहे, संदेश देणारा आहे, त्यांनी काय करायला हवं, तर त्यांनी मेसेज देताना तो ॲक्युरेट अँड फॅक्च्युअल, तथ्यांवरती आणि अचूक गोष्टींवरती तो मेसेज द्यायला हवा, जेणेकरून यामध्ये वाचणारा जो कोणी आहे, जो रीडर आहे, जो रिसिव्हर आहे किंवा जो लिसनर आहे, त्या व्यक्तीचा याच्यामध्ये गोंधळ होणार नाही आणि त्याचबरोबर तो मेसेज चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट बघा, इट इज परमनंट रेकॉर्ड. नाव, आता सगळ्यात महत्त्वाचं, लेखी स्वरूपाचं जे संवाद असतं ते काय करतं, कायमची नोंद ठेवण्याचं काम करत असतं. परमनंटली आपल्याकडे एक रेकॉर्ड म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो. दिस कम्युनिकेशन बिकम्स परमनंट रेकॉर्ड ऑफ द ऑर्गनायझेशन. व्यवसाय संस्थेमध्ये जेव्हा संवाद होत असतात किंवा व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळे ॲग्रीमेंट होत असतात, हे ॲग्रीमेंट किंवा हे करार कुठल्याही प्रकारे तोंडी स्वरूपात होत नाहीत. ओके, कारण ते लेखी स्वरूपातच होतात. लेखी स्वरूपात होण्यामागचं कारण म्हणजे त्याची कायमची नोंद व्यवसाय संस्थांकडे असते किंवा त्याचं कायमचं रेकॉर्ड व्यवसाय संस्थांकडं असतं. त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये बंडखोरी किंवा धोकेबाजपणा करू शकत नाही. अँड कॅन प्रूव्ह व्हेरी युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. आणि भविष्यात जर का काही निर्णय घ्यायचा असेल, भविष्यामध्ये काही नियोजन करायचं असेल, काही योजना आखायच्या असतील ऑर्गनायझेशनला, तर या योजना भूतकाळातील वेगवेगळ्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, भूतकाळाचा रेफरन्स घेऊन फ्युचरमध्ये आपल्याला त्या नवीन योजना बनवायला लागतात. आणि म्हणूनच हे जे काही लेखी स्वरूपाचं रेकॉर्ड असतं, हे रेकॉर्ड पुढे भविष्यात नवीन योजना बनवण्यासाठी, नियोजन बनवण्यासाठी कामात येतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण एक्झाम देतो, बरोबर आहे. आता एक्झाम देत असताना आपण काय करतो की मागच्या वर्षी क्वेश्चन पेपर कशी होती आणि या क्वेश्चन पेपरचा रेफरन्स आपण या पुढच्या एक्झामला आपण वापरत असतो. हा रेफरन्स का घेतो आपण, की क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलेले आहेत, क्वेश्चन कसे कसे आलेले आहेत, कोणत्या क्वेश्चनला किती मार्क्स आहे, हा रेफरन्स आपण मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमधनं घेतो. म्हणजेच काय की मागच्या वर्षीचं क्वेश्चन पेपर कसा होता आणि त्या क्वेश्चन पेपरमधील किती क्वेश्चन असे आहेत का जे रिपीट होत असतात, वारंवार ते क्वेश्चन येत असतात, त्या क्वेश्चनचा आपण फायदा घेत असतो. म्हणजेच काय की क्वेश्चन पेपरसुद्धा एक रेकॉर्ड म्हणून आपण मेंटेन करत असतो आणि त्याचा फ्युचरमध्ये रेफरन्स घेत असतो. आणखी काही उदाहरणं आहेत ज्यामध्ये ओल्ड ऑर्डर्स, प्रिव्हियस इयर रिपोर्ट्स, ओके, आर फाउंड बेनिफिशियल फॉर फॉर्म्युलेटिंग न्यू आयडियाज. जर का जुने अहवाल असतील किंवा जुने काही रिपोर्ट्स असतील,
ओके, हे काय करतात तर भविष्यामध्ये फायदेशीर असू शकतात किंवा भविष्यामध्ये रेफरन्स घेण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट, इट इज अ लीगल डॉक्युमेंट. म्हणजेच काय, कायदेशीर दस्तऐवज ज्याचा आपण पुरावा म्हणून वापर करू शकतो. रिटन कम्युनिकेशन इज ॲक्सेप्टेबल ॲज अ लीगल डॉक्युमेंट. लेखी स्वरूपात असलेलं दस्तऐवज हे आपण कायदेशीर पुरावा किंवा दस्तऐवज म्हणून वापरू शकतो, लक्षात घ्या. ओके, म्हणजे इन केस ऑर्गनायझेशनमध्ये जर का कोणी एखादी गोष्ट केली आहे आणि त्यांनी जर सांगितलं की नाही 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 मी ही गोष्ट केलेलीच नाही किंवा या प्रकारचं कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात मी काही केलेलं नाही किंवा हे काम मी केलेलंच नाही, तर त्याला आपण तो लेखी पुरावा दाखवू शकतो की हे बघ तुझी इथं साईन आहे आणि तू हे लेखी स्वरूपात आम्हाला दिलेलं आहे. किंवा एखाद्या कंपनीला आपण सांगू शकतो की हे बघा तुमचं बिल आहे आणि तुमचं हे प्रोडक्ट आम्ही घेतलेलं होतं आणि ते खराब निघालं. म्हणजेच काय की लेखी स्वरूपाचं कायदेशीर एक दस्तऐवज आपल्याकडे असतं. नेक्स्ट पॉईंट आहे मेंटेन इमेज. ओके, द रिटन कम्युनिकेशन मेंटेन इट्स इमेज बाय प्रोव्हाइडिंग सच अ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अँड ट्रू इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजेच काय, स्वतःची प्रतिमा उंचवण्याचं काम करणं. लेखी स्वरूपात संवाद साधल्यामुळे प्रतिमा चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम केलं जातं. का? कारण लेखी स्वरूपात पोचवलेली माहिती ही कायदेशीर दस्तऐवज असतेच, परंतु पुरावा म्हणून सुद्धा ग्राह्य धरली जाते. म्हणून कोणी माहिती देताना खरी माहिती, सत्य परिस्थिती देण्याचं काम करते किंवा तथ्यांच्या आधारावरती माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम करू शकते. पुढचा पॉईंट, नो नीड फॉर पर्सनल कॉन्टॅक्ट. ओके, म्हणजेच काय, वैयक्तिक भेट घेण्याची गरज नाही. Like oral communication, it is not necessary for both parties to be available at the time of communication. It is because under these form of communication, authorities send the written message to the concerned person. When can he read, receive gets space time. Sorry, when he can read, receivers gets space time. Okay, वैयक्तिक भेट घेण्याची गरज नाही. आता ओरल कम्युनिकेशनच्या माध्यमात काय होत असतं की ओरल कम्युनिकेशनमध्ये ज्या व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रेझेंट असायला हवी किंवा ती व्यक्ती प्रत्यक्षात आपल्यासमोर असणे गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला भेट घ्यावीच लागते जर का ओरली आपल्याला संवाद साधायचा आहे, तोंडी संवाद साधायचा आहे. परंतु रिटर्न कम्युनिकेशनमध्ये समोरची व्यक्ती आपल्या जो रिसिव्हर आहे ती व्यक्ती आपल्यासमोर असायलाच हवे किंवा ती व्यक्ती प्रेझेंट असायलाच हवी अशी काही गरज नाही. जेव्हा आपण मेसेज त्या व्यक्तीला पाठवणार आहोत, जेव्हा आपण तो मेसेज त्या व्यक्तीला सेंड करणार आहोत, ओके, तो मेसेज त्या व्यक्तीला सेंड केल्यानंतर ती व्यक्ती जेव्हा त्याच्याकडे स्पेअर टाईम असेल, जेव्हा त्या व्यक्तीकडे वेळ मिळणार असेल, तेव्हा ती व्यक्ती आलेला मेसेज वाचू शकते आणि फीडबॅक किंवा प्रतिक्रिया देऊ शकते. ओरल कम्युनिकेशनच्या तुलनेत रिटन कम्युनिकेशनमध्ये हा एक महत्त्वाचा फायदा आहे की समोरची व्यक्ती असायलाच पाहिजे असं काही गरज नाही, तर तिथे इझिली मेसेज फॉरवर्ड करून देऊन त्याची काही वेळानंतर आपल्याला रिप्लाय येऊ शकतो जेव्हा रीडर किंवा रिसिव्हर किंवा डिकोडर ती माहिती मिळवून प्रतिक्रिया देईल. आणि लास्ट आहे कंप्लीटनेस. परिपूर्णता, ज्यामध्ये रिटर्न मेसेजेस आर प्रिपेअर्ड विथ परफेक्ट नॉलेज ऑफ थिंग्स. यामध्ये रिटर्न कम्युनिकेशनमध्ये संवाद साधत असताना तो परिपूर्णरित्या दिला जातो. म्हणजेच काय की जी काही माहिती आहे ती माहिती संपूर्ण तथ्यांच्या आधारावर आणि सत्य परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला दिलेली असते आणि प्रॉपर माहिती समोरच्या व्यक्तीला लेखी स्वरूपात दिलेली असते. उलट तोंडी संभाषणामध्ये होतं काय की बोलण्याच्या ओघात कदाचित एखादा मुद्दा राहून जाऊ शकतो, परंतु रिटर्न कम्युनिकेशनमध्ये सगळे मुद्दे विचारात घेऊन मुद्देसूदरित्या तथ्यांवर आधारित आणि सत्य परिस्थितीमध्ये मेसेज पुरवले जातात. म्हणजेच म्हणजेच आपण जवळजवळ रिटर्न कम्युनिकेशनचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहे किंवा मेरिट्स आहेत ते सगळ्यात एकाच गोष्टीवर आधारित आहे. म्हणजेच काय की तथ्यांवरती माहिती देणे आणि सत्य परिस्थितीची माहिती देणे. एक रिवाईज आपण घेऊयात.
सर्व मेरिट्स पुन्हा एकदा आपण लक्षात घेऊयात. इट इज ॲक्युरेट म्हणजे तंत अँड प्रिसाईज, तंतोतंत आणि अचूक माहिती समोरच्याला देणे म्हणजेच रिसिव्हरला देणे. पुढचं आहे इट इज परमनंट रेकॉर्ड. समोर लेखी स्वरूपात जे काही संवाद साधलेला असतो, लेखी स्वरूपात जे काही कम्युनिकेशन दिलेलं असतं हे कायमची नोंद म्हणून आपल्याकडे असतं. इट इज लीगल डॉक्युमेंट, एक लेखी दस्तऐवज किंवा कायदेशीर दस्तऐवज म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. मेंटेन इमेज, प्रतिमा उंचावण्याचं काम यामध्ये होत असतं. नो नीड फॉर पर्सनल कॉन्टॅक्ट, वैयक्तिक भेट घेण्याची गरज लेखी स्वरूपात किंवा लेखी संभाषणामध्ये नसते. आणि लास्ट आहे कम्प्लीटनेस, परिपूर्णता. लेखी स्वरूपात जो काही मेसेज साधला जातो, लेखी स्वरूपात जो काही संवाद साधला जातो हा परिपूर्णरित्या असतो. पुढच्या लेक्चरला आपण डिमेरिट्स ऑफ रिटन कम्युनिकेशन हा पॉईंट आपण घेणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय.